नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्त असायलाच पाहिजे। आज आपण थालीपीठाची भाजणी तयार करत आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। तर बघा, मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे 150 ग्रॅम, ज्वारी घेतलेली आहे 150 ग्रॅम, गहू घेतले 150 ग्रॅम, तांदूळ घेतले 150 ग्रॅम, मुगाची डाळ घेतली 150 ग्रॅम आणि उडदाची डाळ 150 ग्रॅम आणि अर्धा किलो बाजरी। आणि हे बेसिक मसाले 50 ग्रॅम धणे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतली, 1 चमचा जिरी, 1 चमचा ओवा घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य ना भाजून घ्यायचे। हे बघा, आता मी एक कढई तापायला ठेवलेली आहे। तर आता उडदाची डाळ भाजून घेते। तसा एक एक भाजून घ्यायचे। उडदाची डाळ टाकलेली आता भाजायला। सर्व धान्य ना हे मी निवडून घेतलेले आहे। काही खडे वगैरे असतात कधी कधी बाजरीत वगैरे, ते निवडून घ्यायचं। आता बाजरी भाजून घेते। हे सगळं धान्य भाजून घेतलं ना तर खमंग अशी थालीपीठाची भाजणी तयार होते आणि पीठ छान लागतं। थालीपीठ पण चांगले लागतात चवीला, म्हणून सगळे धान्य भाजून घ्यायचे। आणि आपला हा पारंपरिक पदार्थ आहे, पारंपरिक रेसिपी। पूर्वीचे लोक असेच थालीपीठ बनवायचे, सगळे धान्य मिक्स करून। आणि आपल्या शरीराला हा पौष्टिक पदार्थ आहे। आता तांदूळ भाजून घेते। तांदूळ स्वच्छ धुवून वाळून घेतलेले आहे, तसे घ्यायचे नाही। तर तांदळाला पण थोडीशी पावडर असते ना, तर ती धुतल्यावर निघून जाते, कचरा वगैरे काय असेल तर त्याच्यात निघून जाते। आता गहू भाजून घ्यायचे। गव्हाला थोडं भाजायला टाइम लागतो। मुगाची डाळ भाजून घ्यायची। चण्याची डाळ भाजून घेते। या सर्व डाळींमुळे ना थालीपीठाला चांगली चव येते आणि त्यानिमित्ताने सर्व डाळी पण आपल्या पोटात जातात। तर ही ज्वारी भाजून घ्यायची। ज्वारीच्या लाह्या पण छान होतात। जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा। तर ज्वारीचा व्हिडिओ पण टाकते मी, लाह्या भाजलेला। आता हे बडीशेप, जिरी, ओवा हे एकत्रच भाजून घ्यायचं आहे। याला काही जास्त वेळ लागत नाही भाजायला, त्यामुळे मी आता तिन्ही पण एकत्रच भाजायला थालीपीठ आहे। हे धणे, अशी आपली थालीपीठाची भाजणी तयार झालेली आहे। आता ही थंड झाली ना तर मग गिरणीवरती दळून आणायची। ज्यांच्याकडे घरघंटी आहे ते घरघंटीवर दळू शकतात। तर मी आता घरघंटीवर दळणार आहे, पण थंड झाल्यावरती। दादा याला अर्धा तास थंड होऊ द्यायचं। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे बघा, असं हे आपलं थालीपीठाचं पीठ तयार झालेलं आहे। तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता। आता मी यापासून थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवते।
मी इथे 2 थालीपीठं इतकेच पीठ घेतलेलं आहे. तर हे बघा, ही मिरची घेतलेली आहे आणि याच्यामध्ये लसूण आहे, कोथिंबीर. जितकी कोथिंबीर जास्त टाकाल तितकं थालीपीठ छान लागतं. आणि कांदा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. याच्यामध्ये जिरी, धणे, बडीशेप वगैरे वाटून टाकलेले आहे, दळलेलं आहे. तरी पण आपण टाकायचं ते टाकू शकता. कांदा, पीठ, कोथिंबीर, मिरची हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि जसं जसं पाणी लागेल ना तसं मळून घ्यायचं. जसं आपण भाकरीला पीठ मळतो ना तसंच हे पीठ मळायचं. जेवढं पीठ चांगलं मळाल ना तेवढं थालीपीठ पण चांगलं होतं. आणि थोडं सैलसर पीठ मळायचं म्हणजे थालीपीठ असं कडक होत नाही जास्त. असं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. तर आता बघा, असा सफेद कपडा किंवा बहुतेक सफेदच घ्यायचा कपडा, नाही पाण्यात भिजून घेतलेला आहे. पिठाचा गोळा घ्यायचा करून आणि इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे कपड्यावरती. आणि बघा, पाण्याचा हात लावून घेतलं ना तर थालीपीठ पटापट होतं. तर इकडे तवा तापायला ठेवलेला आहे आणि याला तेल लावून घ्यायचं तव्याला. आणि यावरती थोडं झाकण ठेवायचं म्हणजे वाफेने व्यवस्थित होतं आणि ते थालीपीठ सुकलं जात नाही. तुम्हाला जर पीठ ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आणि असे थालीपीठ ताजी बनवून खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. बघा, कलर पण किती छान आलेला आहे. कांदा आणि कोथिंबीर जास्त टाकायचं म्हणजे चव छान लागते.